नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचारीबाबत अतिशय महत्त्वाची बातमी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य अधिकारी कर्मचारी हे कामानिमित्त बाहेर गेल्यास त्यांना वास्तव्याकरिता हॉटेल भत्ता व दैनंदिन खर्चाकरिता दैनंदिन भत्ता अदा केला जातो. याबाबत 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित दराबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनस्तर नुसार हॉटेल वास्तव्य भत्ता व भोजन व संकीर्ण खर्च अदा केला जातो. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाच्या निमित्ताने देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद या शहरातील हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास त्यास पुढीलप्रमाणे हॉटेल वास्तव्य भत्ता व भोजन व संकीर्ण खर्चाकरिता भत्ता अदा केला जाईल. वेतनस्तर S30 व त्यापेक्षा अधिक, हॉटेल वास्तव्य देय भत्ता 7,500 रुपये प्रतिदिन, भोजन व संकीर्ण खर्च 1,200 प्रतिदिनपेक्षा अधिक नाही. वेतनस्तर S25 ते S29, हॉटेल वास्तव्य देय भत्ता 4,500 रुपये प्रतिदिन, भोजन व सक्रिय खर्च 1,000 प्रतिदिनपेक्षा जास्त नाही. वेतनस्तर S20 ते S24, सदर प्रतिपूर्ती ही केवळ वरी नमूद करण्यात आलेल्या शहरात सरकारी कामकाज निमित्ताने दौऱ्यावर असताना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास अनुज्ञेय केला जाईल. धन्यवाद.